जळगावातील विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। यावेळी जळगाव विमानतळावरील धावपट्टी वाढीसह अन्य उपाययोजनांना तातडीने हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात 2 बिबट्यांना जेरबंद करूनही तिसऱ्या बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे। यावेळी पुन्हा वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी करतात। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोवंश कत्तलीचा प्रकार समोर आलाय। द्वारका परिसरात कत्तल केलेले 4 गोवंश आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे। या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे। मागील वर्षभरात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातील वाळू साठ्याच्या लिलावातून शासकीय तिजोरीमध्ये 44 लाखांचा महसूल प्राप्त झाला। एकट्या भुसावळमध्ये 38,65,700 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। यावल तालुक्यातील नायगाव इथे सातपुडा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आक्रमक झालेत। शिक्षकाची बदली जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय। महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे तयार झालं असून 17 मार्च रोजी मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी 17 मार्च रोजी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित असतील। कराड रत्नागिरी महामार्गावर पुलाच्या पाईपमध्ये शिराळा तालुक्यातील आडूगडेवाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आलाय। सातारा सांगली जिल्हा हद्दीवरील लोहारवाडी इथे हा मृतदेह आढळून आला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली। गेल्या 6 दिवसांपासून हा तरुण बेपत्ता होता। रावेरमध्ये ढगाळ वातावरणासह कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकांचं उत्पादन घटलेलं आहे। जेमतेम भावही मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। शेळगाव बॅरेजवरून यावल शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे। अतुल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना तसं निवेदन दिलंय। नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई पालिकेचं राणीच्या बागेमध्ये वाघ, बिबटे आणि कोल्ह्यांना देण्यात येणारं चिकनचं खाद्य बंद करण्यात आलंय। शिवाय मांसाहारी प्राण्यांच्या निवासाच्या ठिकाणी ड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे। बारामतीतील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना ऊसाचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आलाय। प्रति टन रुपये 2,800 इतका हप्ता जाहीर करण्यात आला असून ही रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये मादी वाघाची शिकार करून तुकडे जंगलात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यातील समुद्रातील बेकायदेशीर आणि अनधिकृत मच्छीमार बोटींवर करडी नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। अनधिकृत मच्छीमार बोटींवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या गस्ती नौकाद्वारे अडचणी येत असल्याने मत्स्य विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। सकाळपासूनच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। सुरुवातीला एक मोठी बातमी, माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत। EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत। तर अत्यल्प गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत। सिडकोने 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्यानं अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। तर EWS गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती 25 लाखांपासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्यात। तर अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे। या गटामध्ये घराच्या किमती 40 लाखांपासून 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्यात। नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। जनगण मन याला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलंय। रवींद्रनाथ टागोर यांनी किंग जॉर्जसाठी लिहिल्याचा दावा त्यांनी केलाय। रामगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। जनगण मनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं। हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी किंग जॉर्जसाठी लिहिल्याचा त्यांचा दावा आहे। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता।
जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता, त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे. राष्ट्राला संबोधून नाही. वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं असंही महाराज म्हणाले. खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम सस्यश्यामलाम. मिशन अयोध्या चित्रपटाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामगिरी महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकेकाळी कॅबिनेट मंत्री, 2 आमदार आणि 25 नगरसेवक असा लवाजमा असलेल्या शिवसेनेकडे आता केवळ नावापुरते 3 नगरसेवक उरले. निवडणुकीपर्यंत तेही पक्षासोबत राहतात का असाच प्रश्न आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ठाकरेंच्या पक्षातल्या 5 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून पुण्याला कायम दुय्यम माप दिलं जात होतं. त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उडालेल्या धुळधाणीमुळे ठाकरेंच्या सोबत राहिलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. 8 पैकी 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. शिवसेना वाढली पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ती भूमिका कुठेतरी दुरावली जाते. कुठेतरी संघटन कमी पडतंय. नेतृत्व स्ट्रॉंग असलं तर संघटन स्ट्रॉंग होतं. म्हणून आमची मागणी होती की एक सक्षम नेतृत्व पुणे शहराला मिळावं. शहराच्या सगळ्याच भागातून प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक भाजपात गेल्यानं शिवसेना उबाठा आणखीन क्षीण झाली आहे. आमचा पक्ष भावनेवर चालतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे. आता पाहूयात गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCची नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मार्गदर्शक मसुदा जारी केला आहे. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे नकळत अशा बोगस डॉक्टरकडून जीवघेणा उपचार करण्यापासून रुग्णांना स्वतःला दूर ठेवता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलाय. यासाठी खास प्रणाली डॉक्टरांसाठी लागू करण्यात येणार आहे. सोलापूरहून पुणे, मुंबई तसंच चेन्नई, हैदराबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागलेल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून प्रवासी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगानं धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुण्यामध्ये अवघ्या 3.25 तासात पोहोचणं शक्य झालंय. प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी येण्याचा अपेक्षित कालावधी करण्यासाठी इंडिकेटरवर तशी व्यवस्था आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर ही यंत्रणा सुरू आहे. मात्र मध्य रेल्वेवर ही यंत्रणा अद्यापही सुरू नाहीये. तर येत्या महिन्याभरात ही यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरचं भूसंपादन मोबदला वाटप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधी नसल्यानं बंद आहे. आतापर्यंत भूसंपादन मोबदल्यापोटी प्रकल्पग्रस्तांना 1600 कोटींचं वाटप केलंय. तर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी 7,000 कोटींची गरज आहे. निधी नसल्यानं वाटप गेले 6 महिन्यांपासून थांबलंय. मुंबई पश्चिम रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. प्रवास श्रेणीनुसार त्यांच्यावर दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. वाढतं औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे महामुंबईसह राज्यात कच्च्या तेलाची मागणी वाढते. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशननं कंपनीनं नवी मुंबई आणि समुद्रातील जवाहर आयलंडवर कच्चं तेल साठवण्यासाठी नवं टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावाला CRZनं मान्यता देऊन प्रस्ताव केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलाय. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचवेळी सलग 2 दिवसात चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दरानं 3 आठवड्यांचा उच्चांक गाठलाय. कोविडनंतर विविध कारणांमुळे रखडलेल्या पाम बीच मार्गावरील नेरूळ येथील गोल्फ कोर्सला आता CRZ प्राधिकरणानं 2029 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे सिडकोसह विकास मेस्त्री कन्स्ट्रक्शनला दिलासा मिळालाय. पनवेलच्या पुरवठा विभागाच्या कारभारामुळे अनेक लाभार्थी रेशनपासून वंचित राहिले आहेत. रेशन कार्ड काढण्यासाठी 4 महिने हेलपाटे घाला, त्यानंतर नाव बदलण्यासाठी 6 महिने हेलपाटे मारा, तरीही रेशन कार्ड मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. कंपनी आपला थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. आता त्याच्या जागी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार आहे.
रुग्णालयातच आता नवजात बालकांचे आधार कार्ड काढलं जाणार आहे. या नवजात बालकांना आधार बेस जन्म दाखला दिला जाणार आहे. कोल्हापुरात त्याची सुरुवात येत्या 7 ते 8 दिवसात होणार आहे. तशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यंत्रणेला दिल्यात. आता एक मोठी बातमी. चित्रपट आणि नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतलाय. त्यामुळे मुंबईमध्ये चित्रपट आणि नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे. तर करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्यावर शिक्कामोर्तब होताच मुंबईमध्ये मनोरंजन महागणार आहे. आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीमध्ये प्रमाणेच आता हा करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकार थंड बस्त्यात टाकून देतं की मंजूर करतं याकडे लक्ष लागलंय. चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान असलेल्या फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी पालिकेनं नवीन आराखडा तयार केलाय. सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. फॅशन स्ट्रीटला नवं रूप देण्यासाठी येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रियाही सुरू करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणामुळे फेरीवाल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे फेरीवाला संघटना आक्रमक झाली असून आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण मध्य मुंबईमध्ये बांधल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती, चेंबूर माहुल परिसरातील रिफायनरी आणि वांद्रे कुर्ला संकुलासह लगत सुरू असलेल्या मेट्रो, बुलेट ट्रेन आणि रस्त्यांच्या कामांमुळे हे तिन्ही परिसर 2024 सालातील वायू प्रदूषणाचे हॉटस्पॉट ठरलेत. वाढत्या वाहतूक कोंडीच्या कारणावरून गेटवे ऑफ इंडिया येथील प्रस्तावित ट्रान्सपोर्ट मरीना प्रकल्पाला कुलाबा वासियांनी विरोध केलाय. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प गेटवेऐवजी बेलाड पियर येथील प्रिन्सेस डॉक इथे करावा अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. आरटीओ कार्यालयातर्फे बेस्टच्या बस चालकांसाठी लवकरच 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 36व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर कुर्ला बस दुर्घटनेनंतर बेस्टच्या कंत्राटी आणि कायमस्वरूपी चालकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात येते आहे. नवीन विवाह अथवा न्यायालयीन विवाह केलेल्या जोडप्यानं विवाह नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानुसार मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात 39,000पेक्षा अधिक विवाहांची नोंदणी महापालिकेकडे झाल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये पालिकेकडे 39,128 विवाहितांनी विवाह नोंदणी केली आहे. 3 जमीन मालकांची जमीन ताब्यात घेऊन कायद्यामध्ये नमूद केलेल्या मुदतीमध्ये त्या संपादित केल्याची कोणतीही औपचारिक अधिसूचना न काढल्यानं उच्च न्यायालयानं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडा आणि सोलापूर महापालिकेला दंड ठोठावलाय. या प्रकरणी तिन्ही जमीन मालकांना प्रत्येकी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आला. मात्र 39 पैकी ज्या 31 बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे केले आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना 15 दिवसांची मुदत दिल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. ठाणे शहरातून फिरताना सार्वजनिक स्वच्छतागृहात अस्वच्छता दिसली तर दरवाजाबाहेरील QR कोड स्कॅन करून तेथील भीषण दुरावस्थेचे केवळ फोटो महापालिकेनं विकसित केलेल्या ॲपवर अपलोड करू शकतो. तर स्वच्छतागृहाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला त्याचा जाबही विचारता येणार आहे. विधानसभा निवडणुकांमुळे वर्षभरात मद्यविक्रीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. 8 महिन्यात कोकण विभागात मद्यविक्रीतून 2,301 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. पदवी आणि पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. पूर्वी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकापेक्षा काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या. मुंबई पोलीस भरतीमध्ये 2 पदांसाठीची लेखी परीक्षा एकाच दिवशी होत असून उमेदवारांना दूरची केंद्र आलेली आहेत. शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा 11 आणि 12 जानेवारी रोजी होणार आहे. मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांमध्ये यंदाही मुलींचंच वर्चस्व राहिलं असून या स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या 18 विद्यार्थ्यांमध्ये 15 मुलींचा समावेश आहे. तर या 18 विद्यार्थ्यांना राज्यपाल CP राधाकृष्णन आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
MBBS साठी ॲडमिशन करून देतो असं सांगत 9 विद्यार्थ्यांकडून 45 लाख उकळत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार साकीनाक्यामध्ये घडलाय। याविरोधात फसवणूक झालेल्या एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी 2 महिलांसह 4 गुन्हा दाखल केलाय। भारतात प्रथमच सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षकांमध्ये महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेमध्ये 53.3% इतकी झालेली आहे। 2023-24 साठी UDISC+च्या अहवालानुसार देशात शिक्षकांची ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे। HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये विशेष कक्ष तयार केलाय। आजपासून पुढील 3 दिवस माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात जाणवणार आहे। आज मुंबईसह कोकणात पहाटेचं किमान तापमान सरासरीच्या खाली जाणवलं असून मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा 2 अंशांनी खाली जाण्याची शक्यता आहे। पश्चिमेकडून येणारे थंड वारे अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आठवड्याअखेरीस शनिवार आणि रविवारी उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला असून पारा 8 अंशांखाली आलाय। आगामी 2 दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी 11 जानेवारीपासून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। रब्बी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे। यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली होती। मात्र प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळाला आहे। केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। या संदर्भातील अहवाल कृषी आयुक्तांनी मागवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील तब्बल 7 लाख पात्र शेतकरी गेल्या 8 वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत। त्यामुळे पुन्हा आलेल्या फडणवीसांनी तरी आता न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी पंकजा मुंडे गप्प का असा सवाल सुरेश धस यांनी विचारला होता। पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं असून मी भाषण देण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे, तीच माझी भूमिका आहे असं म्हटलंय। पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या समोर येऊन बीड हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी असं बोलायला हवं होतं असं सुरेश धस यांचं म्हणणं होतं। धस यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केलंय। माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना उत्तर देऊ शकत नाही असा चिमटा त्यांनी काढला। छोटी जी माझी लेवल आहे त्या लेवलच्या विषयांना हाताळते। फार काही माझ्यापेक्षा मोठ्या अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी काही उत्तर देऊ शकत नाही। या सगळ्या प्रकरणात कोण आहेत हे मला माहीत नाही, मग मी कुणावर कसा आरोप करू? आरोपींना शिक्षा झाली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। आता ते स्वतःही म्हणतात की आम्हाला ह्याच्यात शोध लागला पाहिजे, तपास लागला पाहिजे, योग्य माणसाला शिक्षा झाली पाहिजे। आता ह्याचा मी रोज ह्याचा उल्लेख करणं माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही। बीड जिल्ह्याचं वातावरण बदललंय, पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ते सुधारू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। अशातच बीडमधील बंदूकबाजीचे व्हिडिओ समोर आलेले होते आणि आता या बंदूकबाजांवर चाप लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून बंदूकबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी आणि बंदूकबाजीचा मुद्दा समोर आलाय। गुन्हा दाखल असलेल्यांकडेही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने तातडीनं रद्द करण्याची मागणी झाली होती। बीड जिल्ह्यात 1281 शस्त्र परवान्यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। याची गंभीर दखल घेत बंदूक दाखवून फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली। पिस्तुलासह फोटो आणि व्हिडिओ करणाऱ्या कैलास फड, माणिक फड आणि बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने तातडीनं रद्द करण्यात आले। तसंच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना सुद्धा रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता। या सगळ्यांना नोटिसा देऊन सुनावणी घेण्यात आली। यातील 71 जणांचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलाय, तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू आहे। आतापर्यंत 303 परवाने रद्द करण्यात आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यात गरज नसतानाही देण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिलाय। पुढच्या बातम्या पाहूया।
उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची ते दिल्लीमध्ये बैठक घेणार असून या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. तर या दौऱ्यादरम्यान अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईत आज आणि उद्या शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सर्व आजी माजी आमदार, खासदार तसंच सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. या बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालंय. एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आज पार पडणार आहे. भारताची सकल देशांतर्गत उत्पादन वाढ 2025 या आर्थिक वर्षात 6.4% राहण्याची शक्यता सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केलेली आहे. ही शक्यता 2024 या आर्थिक वर्षातील 8.2%च्या GDP-पेक्षा खूप कमी आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी 2025 मध्ये देशाचा GDP 6.6% राहील असा अंदाज व्यक्त केला होता. अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठानं संचित रजा याचिकेवर मंजुरी दिली आहे. आणि आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये HMPVचा संशयित रुग्ण आढळलेला आहे. 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर येते. बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. चिंता वाढवणारी आपण बातमी पाहतोय. आता मुंबईमध्ये पण HMPVचा शिरकाव होतोय का असं खरं तर पाहायला मिळतंय. कारण मुंबईमध्ये HMPVचा संशयित रुग्ण आढळलेला आहे. 6 महिन्याच्या बाळामध्ये HMPV ची लक्षणं आढळल्याची माहिती मिळते आणि या बाळावर सध्या पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.